हॅलो, चला तर नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे नव्याने स्वागत करते. तर बघा, चला आता आपण आज थोडंसं आरीवर्कचा ब्लाऊज आहे तो कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत. इथे मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला स्टिच करायचं आहे. तर त्यासाठी पहिलं मी स्लीव्जला व्यवस्थित डिझाईन सेंटरमध्ये ठेवून पहिलं सीध्यावरती अस्तर ठेवून आपल्याला फोल्ड करून नंतर उलट्या बाजूने टिप मारायची आहे. तर डिझाईन थोडीशी व्यवस्थित नव्हती आली म्हणून परत मला ते कापड सरकवावं लागलं अस्तर, मग व्यवस्थित डिझाईन आली. मग मी त्याला स्टिच करून घेतलं, टिप मारून घेतली व्यवस्थित आणि एक्स्ट्राचं कापड होतं ते जे आपलं होतं ते मी कट करून घेतलं. काय माहिती माझी मशीन धागा असा का करते, सारखं त्याचं धागा उलटाच करणं चालू आहे. तरी पण बघू शकता तुम्ही, इथं मी बाहीला टिप मारून घेते बाजूंनी, कारण ते कापड सरकलं नाही पाहिजे इकडं तिकडं म्हणून. तसं तर चिटकवते पण बाही थोडीशी असते म्हणून त्याला मी स्टिचच करते. किती वेळेस उठा बसा करायचं म्हणून मी त्याला डायरेक्ट स्टिचच करून घेते. तर बघू शकता तुम्ही, ही अशी खूप सुंदर प्रकारची आपली बाही तयार आहे. त्याच पद्धतीनं मी दुसरी बाही तर तयार करून घेते. दुसरी पण व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवते, कारण पहिल्यांदा चूक झाली, थोडंसं उसवावं लागलं म्हणून दुसऱ्यांदा मात्र लक्ष देऊन मी करते. हे बघू शकता. परत लगेच डबलची टिप मारून घेते वरती. साडी खूप सुंदर होती आणि ब्लाऊज पण कस्टमरचा खूप छान होता. बॅक पलटवताना मी घ्यायचं थोडंसं विसरून गेले, पण तुम्हाला मी ते पण दाखवते. आणि हे आपण साईडनी पण टिप मारून घेतो, बॅक पलटवायचा होतं म्हणून. हे बघू शकता तुम्ही, साईडने टिप मारून घेते अशी छान पद्धतीने. धागा तर सारखा तुटतोय, काय परेशान करते काय माहिती, कधी नवीन मशीन घेणं होती राव. तर बघू शकता तुम्ही, या पद्धतीनं मी टिप मारून घेते. ही माझी टिप मारून झालेली आहे. तुम्ही बघू शकता मशीनच्या खाली पिलू किती त्रास देते. हे बघा ना, किती त्रास देते, अजिबात शिवू नाही देत, पायच पकडतो येऊन. आजकाल त्याचे खूप नाटकी झालेत, कारण येतो आणि पायापाशीच बसतो, पायच पकडतो. बघू शकता ते किती वेळ झालं त्रास देतोय पायापाशीच बसून. तर आता हे काय आपल्याला होतं ते कस्टमरने आपल्याला बॅक साईडला लावून घ्यायला ही डिझाईन सांगितली होती. तर आपल्याला बॅक साईडला लावायची होती. तर मी याला व्यवस्थित अशा आकारामध्ये कट करून घेते. हे माझी डिझाईन कटिंग करून झाली. आता कशी लावायची ते माझं चाललं होतं, पण मी 2 उभे आणि 2 अशा आडव्यामध्ये लावले होते तर छान वाटत होते. तर मी आता टक्स मारून घेते पहिला आणि नंतर डिझाईन लावून घेते, म्हणजे ती व्यवस्थितमध्ये लागून जाईल. बघू शकता तुम्ही, या पद्धतीने मी इथे टक्स मारून घेतलेले आहेत. आता लगेच आपण डिझाईन पण वरती जॉईंट करून लावून टाकू व्यवस्थित. कशी लावायची ती चाललं होतं माझं, टक्सवरती लावू का, कारण टक्सवरती छान नव्हती दिसणार एवढी. तरी बघू शकता तुम्ही, अशी व्यवस्थित प्रकारे आपण डिझाईन तर लावून घेतलेली आहे 4 पण. आता आपण लगेच पाठीची पट्टी जॉईन करून घेऊ. आता या ब्लाऊजला तर मला वेळ तर तसा खूप जास्त लागला आहे. तर कस्टमरकडून किती शिलाई घेऊ मी हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण इथं पाठीची पट्टी काढून घेते मी, कारण मी असं काढली नव्हती, कारण मला कटिंग हे फास्ट करायचं होतं म्हणून मी काही काढली नव्हती. असं मी डायरेक्ट काढले आणि लगेच जॉईन करून टाकत होते. आणि मी हा ब्लाऊज खूप लवकर सकाळी शिवलेला आहे. हा ब्लाऊज खूप लवकर शिवलेला आहे सकाळी. असं माझ्या घरामध्ये ऊन पडतं सकाळी मशीनवरती पण, आणि मी बसते तिथं पण छान वाटतं. असं 9च्या दरम्यान शिवलेला आहे ब्लाऊज. तरी पण तुम्ही बघू शकता, मी तर पाठीची पट्टी जॉईन करून घेतलेली आहे. आणि जे काही छोटे धागे होते ते पण कट केले, कारण फिनिशिंग छान दिसते ते धागे कट केले तर. चला तर आता बघा, लगेच इथं मी क्रॉस पट्टीला अस्तर जॉईन करून घेऊन टिप मारून घेते.
आता मी 2-3 दिवस गावाला जाणार आहे, थोडेसे 4-8 दिवस. तर माझी व्हिडिओ पडण्याची कमी शक्यता आहे. तरी बघू, मी होईल तेवढे प्रयत्न करल टाकायचा व्हिडिओ. तुम्हाला जर माझे डेली ब्लॉगिंग आवडत असतील तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा. मी डेली ब्लॉगिंगचे व्हिडिओ अपलोड करल. तर तुम्ही बघू शकता, इथे मी कटोरी जॉईन करते. तर कटोरी मी अशा पद्धतीने टक्स मारते कटोरीचा. तर तुम्ही कशा पद्धतीने मारताय मला सांगा. हे पण माझं बरोबर आहे की चुकीचं आहे हे पण मला तुम्ही सजेस्ट करू शकता. जर कोणी यामधलं टेलर असेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगू शकता. या पद्धतीने मी दुसरा पार्ट पण असा जॉईन करून घेते व्यवस्थितमध्ये आणि त्याला पण लगेच क्रॉसपट्टी जॉईन करून घेते. थोडंसं कापड एक्स्ट्रा झालं तर मी कट करून टाकते, कारण फिनिशिंग व्यवस्थित येते म्हणून. थोडंसं इकडं तिकडं व्हायला नको, कारण होतं शिवताना थोडंसं ओढलं वगैरे गेलं ना तर एक्स्ट्रा होतं. त्यासाठी मी ते कट करून टाकते. आणि हा योग आपण लावला ना नंतर क्रॉसपट्टी, तर त्याला सगळं पूर्ण कापड फोल्ड करून त्याला अस्तरवरती दाबटीप डबल टिप मारून टाकते मी. व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये दिसतं आणि धागे पण नाही निघत, कारण माझ्याकडे ओव्हरलॉक नाही. त्याच्यामुळे मी डबल टिप मारून व्यवस्थित पॅक करून घेते. तर बघू शकता तुम्ही, मी किती छोटं जरी असेल ना, धागे वगैरे निघत असतील, कुठं थोडंसं एक्स्ट्रा असेल तरी पण कट करून घेते. तर आता हुकलुकाच्या पट्ट्या जॉईन करते. ही हुकाची पट्टी मी जॉईन करताना खालच्या बाजूने अर्धा इंच ठेवून पहिलं फ्रंटवरती लावून घेते आणि त्याला फोल्ड करून नंतर वरतून दाबटीप मारते, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. ओव्हरलॉक करायची एवढी गरज पण काही नाही लागत. स्लीव्ज आणि कटोरीमध्येच एवढी गरज लागते, बाकी काही ओव्हरलॉक करायची. मी शोल्डरसुद्धा पलटवते आणि साईडनेसुद्धा पलटवून घेते, त्यामुळं मला ओव्हरलॉकची जास्त गरज नाही लागत. आणि जर तसं मला कोणत्या कस्टमरने ओव्हरलॉक सांगितलं तर मी ते सुद्धा देते, बाहेरून करून आणून देते ओव्हरलॉक. असं नाही की मी ओव्हरलॉक कशालाच नाही करत, पण करून देते बाहेरून. तर तुम्ही बघू शकता, इथं मी दुसऱ्या साईडची जॉईन करून घेते कटोरी. हे बघू शकता, दुसऱ्या बाजूची जॉईन करून घेते अशीच. आणि यावरती पण दाबटीप मारून घेते लगेच. तुम्हाला माझे ब्लाऊज आवडतात की नाही माहीत नाही, पण सध्या व्ह्यूज पण एवढे काही येत नाहीत. 40-50 व्ह्यूज येतात, कारण मला एक व्हिडिओ बनवण्यासाठी एक पूर्ण दिवस जातो, पण व्ह्यूज काही एवढे येत नाहीत. कधी कधी डिमोटिवेट पण वाटतं, पण काय करणार, मेहनत तर चालूच ठेवणार आहे मी माझी. बघू कधी सक्सेस भेटतं ते. आता इकडं मी लुकाची पट्टी लगेच जॉईन करून घेते, आयपट्टी फोल्ड करून. खूप फिनिशिंगमध्ये माझ्या पट्ट्या येतात, तुम्ही बघू शकता. मी तर आयपट्टीला तर एक टीप पण दिसू देत नाही, फक्त एक टीप दिसते आणि एक तर दिसतसुद्धा नाही माझी. दुसऱ्या टेलरच्या तर दोन्ही पण टिपा दिसतात. मी तर एवढी फिनिशिंगमध्ये देते ना, एकच टीप दिसते. आणि लगेच हात शिलाईच्या पण पट्ट्या जॉईन करून घेते. फ्रंटला बॅक पलटवला होता, त्यामुळे हात शिलाई केली ना फिनिशिंग व्यवस्थित येते, म्हणून मी लगेच दोन्ही साईडला हात शिलाईच्या पट्ट्या जॉईन करून घेते. हे बघू शकता. आता मी शोल्डर जॉईन करते. शोल्डर मी पहिलं फ्रंटवरती 1/2 इंच वरती टीप मारून फ्रंट जॉईन करते आणि नंतर फोल्ड करून अर्धा इंचवरती डबल टिप मारून घेते. आणि जे आपल्या गळ्याची गळारुंदी टाकतो ना, त्या बाजूने थोडंसं जास्त शोल्डर घेते आणि शोल्डरच्या बाजूला थोडंसं कमी ठेवते, म्हणजे गळा उतरत नाही. ज्यांना नॉट हवी नसते त्यांच्यासाठी. तर तसं तुम्ही सगळ्या ब्लाऊजला केलं तरी चालेल, खूप छान ब्लाऊज बसतो. हे बघू शकता. आता मी इथं थोडंसं पॅक करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला स्लीव्ज लावायचे आहे, ते एक्स्ट्राचे मी कट करून टाकते आणि इथं आपल्याला स्लीव्ज लावायची आहे. मी पहिले स्लीव्ज मोजून घेतली की व्यवस्थित पुरती का नाही पुरती, तर व्यवस्थित बसली स्लीव्ज. मग मी लगेच स्लीव्ज लावून डबल टिप करून टाकली दुसऱ्या बाजूला पण, कारण स्लीव्जची डिझाईन एवढी सुंदर आली होती ना ब्लाऊजची, मला तर खूप आवडला स्लीव्जमध्ये ब्लाऊज. आणि बॅकची पण तशी खूप छान होती आणि कलर पण खूप छान होता, तुम्ही बघू शकता. आता ही आपण डबल टिप मारून घेतलेली आहे दोन्ही साईडला. तर आता आपण साईडने टिप मारतो
हे बघू शकता, माझा तर मोंढा पण मोंढ्यावर येतो, कारण खूप छान ब्लाऊज बसतो असं मला वाटते. सध्या माझे ब्लाऊज असे एक पण ब्लाऊज असा नाही की तो बसला नाही. कस्टमरला खूप छान ब्लाऊज बसत आहेत, त्यामुळं मला पण खूप छान वाटते. पण व्हिडिओ व्हायरल जात नाही याचं पण डिमोटिवेट वाटते. चल तर बघू आता. सगळ्या बाजूनी सक्सेस एक टाईम नाही भेटत, कधीतरी भेटल. तर आपण मेहनत चालूच ठेवू. इथं मी फिटिंगचं मार्क करून घेतलेलं आहे आणि फिटिंगमध्ये मी 3च टिपा मारते, कारण खूप फिनिशिंगमध्ये दिसते. जास्त टिपा मारलं ना तर कस्टमर पण किटकिट करतात, त्यामुळे 3च टिपा मारते. हे बघू शकता आपला ब्लाऊजचा फायनल लुक आता. चला तर आता मी दाखवते तुम्हाला आपल्या ब्लाऊजचं फायनल लुक. तुम्ही तर ब्लाऊज पूर्ण बघितलाच आहे की कटिंग करताना. तर हे बघू शकता, हे आहे स्लीव्ज त्याची आणि आपली शिवताना अशी आलेली आहे स्लीव्ज डिझाईन. खूप छान पद्धतीची अशी डिझाईन आलेली आहे. हे बघू शकता पॅकनेक असं आहे. थोडासा पण फक्त न जाता मी पॅकनेक पूर्ण घेतलेला आहे, असं आलेलं आहे नेक. आणि आपण सगळं काढून वरती लावलेलं आहे, डबल स्टिच केलेलं आहे. आणि फ्रंटने तर कटोरी होती, हे बघू शकता अशा पद्धतीची कटोरी. हातचले वगैरे करायची राहिलेली आहे. बघू शकता अशा पद्धतीचा आपला ब्लाऊज हा शिवून झालेला आहे. खूप छान अशी फिनिशिंग आली. त्याला प्रेस वगैरे अजून करणं आहे. हे बघू शकता मी असे लटकन केलेत साधेच, असं छान वाटतील म्हणून. तर पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.